आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। राज्यातील ह्या विभागाचा मोठा निर्णय, बदल्याचे सुधारित धोरण जाहीर। जाणून घ्या संपूर्ण माहिती। 18 एप्रिल 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते। पाहूया सविस्तर। महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांची महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी बदल्याचे सुधारित धोरण निश्चित करण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। या निर्णयामुळे बदल्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि नियमबद्ध आणि मर्यादित करण्यात येणार आहे। बदल्यांचे निवर्ष निश्चित। नवीन धोरणानुसार बदल्यांचे वर्ष 31 मे पर्यंत निश्चित करण्यात आले आहे। याचा अर्थ असा की 31 मे पर्यंत पूर्ण झालेली सलग सेवा कंटिन्यू सर्व्हिस बदल्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे। 30% मर्यादा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात बदली नाही। महत्त्वाचा बदल म्हणजे एका वर्षात एकाच वेळी एकूण कर्मचाऱ्यांच्या 30%पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची बदली केली जाणार नाही। यामुळे अचानक मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बदल्यावर नियंत्रण येणार आहे। विनंती बदल्याचे वेळापत्रक। सप्टेंबर आणि डिसेंबर ह्या 2 महिन्यांमध्येच विनंती बदल्याचे आदेश काढले जातील। वर्षभरात फक्त 2 वेळाच विनंती बदल्याचे प्रस्ताव विचारात घेतले जातील। विनंती बदल्यावर कठोर नियम। विनंती बदल्यासाठी कोणताही भत्ता अलाउन्स मिळणार नाही। पदग्रहण अवधी जॉईन टाईम देखील मिळणार नाही। रिक्त पद उपलब्ध नसताना बदली केल्यास ती अनियमित इरेग्युलर मानली जाईल। अशा अनियमिततेसाठी संबंधित कार्यालय प्रमुखाला जबाबदार धरले जाईल। कोणत्या कारणासाठी मिळेल विनंती बदली? फक्त खालील विशेष परिस्थितीतच विनंती बदल्याचा विचार केला जाणार आहे। पक्षाघाताने आजारी कर्मचारी, कुटुंबातील अवलंबून सदस्य, अपंग कर्मचारी, मतिमंद मुलांचे पालक, हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी, कुटुंबातील सदस्य, जन्मतः एकच मूत्रपिंड, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस रुग्ण, कॅन्सरग्रस्त कर्मचारी, कुटुंबातील सदस्य, आजी माजी सैनिक, अर्धसैनिक जवानाच्या पत्नी, विधवा कर्मचारी, कुमारिका कर्मचारी, परित्यक्ता घटस्फोटित महिला कर्मचारी, वयाची 53 वर्ष पूर्ण केलेली कर्मचारी, पती पत्नी एकत्रीकरण, क्रॉस पोस्टिंग, येत्या 10वी-12वीमध्ये शिकणारे मुले असलेले कर्मचारी, समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया। नवीन धोरणानुसार बदल्या समुपदेशन काउन्सिलिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत। यामुळे पारदर्शकता काढून कर्मचाऱ्यांना योग्य ठिकाणी बदली मिळण्याची शक्यता वाढेल। या सुधारित धोरणामुळे बदल्यामध्ये शिस्त, पारदर्शकता आणि न्यायता येण्याची अपेक्षा आहे। विशेषतः विनंती बदल्यावर नियंत्रण आल्याने गैरप्रकारांना आळा बसेल आणि खरोखरच गरज असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य मिळेल। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका। असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील।